जोडी आपण जरूर पाहूया मैदानाच्या आतमध्ये. ओपनिंगच्या जोडीचा आपण विचार केला तर दोन बॅटर्स आपण पाहू शकतो. सतीश अँड नवनाथ ही जोडी आपण पाहणार आहोत. नवनाथ एक टॅलेंटेड कॅपेबल खेळाडू जरूर आहे. त्याच्या समोर आपण बघितलं तर भुऱ्या ह्या नावाच्या गोलंदाजाला आपण पाहणार आहोत. षटक क्रमांक 1. चला मॅचला होत आहे सुरुवात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. खेळाडू 338 सर्कलच्या घेऱ्याच्या बाहेर मिड विकेटला पाहतोय डीपमध्ये. त्यानंतर डीप काऊ कॉर्नर आणि त्यानंतर अगदी आपण पाहिलं तर डीप लॉंग ऑफ. हे 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. 38 सर्कलचा घेरा नजर टाकूया आपण तर विकेट किपर आहे. शॉट फाईन लाईक आहे. शॉट थर्ड मॅन आहेत. शॉट फाईन आहेत. शॉट कव्हरला आहेत आणि शॉट मिड ऑन लाईक खेळाडू आहेत. त्यानंतर शॉट मिड विकेटला एक देखील खेळाडू तैनात केला आहे. फील्ड रचना पाहतोय आपण. मॅचला होतीये सुरुवात. दोन टीमला देऊया शुभेच्छा आणि दोन्ही टीमला म्हणूया व्हेरी व्हेरी ऑल दी बेस्ट. बुऱ्या बॉलिंग ट्रॅकवर पाहिलं आपण थोडासा रनअपमध्ये चुकतोय. रेग्युलरली मॅन्डेटरी पॉवर प्ले षटकामध्ये स्पेशालिटी दर्शवण्यासाठी ओळखला जाणारा म्हणजे विकेट टेकर गोलंदाज बुऱ्या याला आपण पाहत असतोय. पण आता या मॅच मध्ये ती कामगिरी करेल का? टॅप केला पहिला चेंडू पॉइंटला. फिल्डिंग चांगली एकदा मात्र मिळते. काणाई स्पोर्ट्स नाईकपाडा ए टीमचा पण परफॉर्मन्स बघितला तर कोलंडेच्या मैदानावर परफॉर्मन्स त्यांनी देखील चांगलं दिलंय. सध्या चर्चा करायची झाली आहे तर मग साईबाबा स्पोर्ट्स टीमची तर इथे खेळ त्यांचा चांगला करण्याचा प्रयत्न असेल. नवनाथ ह्या खेळाडूकडे सगळ्या मित्रमंडळ डगआउटचं लक्ष असेल कारण की या संघाचा एक पॉवर हाऊस खेळाडू म्हणजेच मिस्टर नवनाथ खटाले ज्याला आपण पाहिलं ज्याने एकदा मात्र अर्जित करत सतीश साठेला आता मात्र दिलेली आहे स्ट्राईक. सतीश लेफ्ट अँड राईट हे कॉम्बिनेशन आपण पाहिलं. रेग्युलर हे कॉम्बिनेशन आपण भरपूर वेळा भारतासाठी पाहिलं जेव्हा रोहित अँड शिखर धवन यांना पाहिलं होतं की भरपूर वेळा चांगली ओपनिंग चांगली साजेदारी शक्य साजेदारी त्यांच्या माध्यमातून करताना आपल्याला पाहायला मिळाले. चॅम्पियन ट्रॉफीचा इतिहास आपण बघितला तर गोल्डन बॅटचा मालिकावीर म्हणजे पुरस्कार मिळवला होता. शिखर धवन या खेळाडूची आठवण होते. जेव्हा जेव्हा लेफ्ट हँडेड बॅटर जेव्हा येत आहेत ना समोर तेव्हा लेफ्ट हँडेड बॅटर आपण बघितलं तर भारतीय संघासाठी आपण जर उल्लेख करायचा तर सक्सेसफुल बॅटर आपण पाहिला होता तर मिस्टर युवराज सिंग कारण की सिक्सर किंग आपण पाहिला होता. मॅन ऑफ दिस सिरीज म्हणजेच आपण पाहिला T20 वर्ल्ड कप 2007 मध्ये आपण पाहिलं तर प्रभावशाली कामगिरी जी याची पाहायला मिळाली होती. लेफ्ट हँडेड बॅटरला पाहून नक्कीच युवराज सिंगची देखील आठवण होते. 6 षटकार लगावण्याचा स्ट्रोक बॉलला मात्र त्यांनी केला होता विक्रम. इथे पाहिला पण तर हा वेगवान चेंडू डेफिनेटली आज आपण बघितलं तर मग दोन व्यक्तिमत्व ज्यांचा आज वाढदिवस देखील आपल्याला पाहायला मिळतं. अजित गोवारी मॅन फ्रॉम कोपरेपाडा आपण बघितलं एक चांगले व्यक्तिमत्व अजित दादा गोवारी देखील त्यांचा वाढदिवस आहे त्यांना देखील आपण शुभेच्छा देऊया. त्यानंतर वसई न्यू स्टार वसई या टीमचे एक धाकड ऑलराऊंडर खेळाडू राहुलजी गोड यांचा देखील आज वाढदिवस आहे. त्यांना देखील आम्ही वाढदिवसाच्या लाख लाख मनपूर्वक शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून आणि संपूर्ण आयोजकांच्या माध्यमातून आम्ही त्यांना देतोय. यावेळेला पंच करण्याचा प्रयत्न केला होता. टॉप एज विकेट किपरचा सहारा मिळेल आणि फलंदाज होतोय बाद. पहिला धक्का सतीश साठेला परतावं लागेल. डग आउटला कॅच पकडला गेला. विकेट किपरनं पहिली सफलता मिळवली भुऱ्याने आणि पहिल्या षटकामध्ये पाहिला पण तर धाव फलकावर थोडस लगाम लावून ठेवलंय. फक्त एक धाव. श्री साई गणेश चिंचपाडा टीमचे कॅप्टन. यावेळेला आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर इन झालेत मिस्टर विशाल. वेगवान चेंडू वेगवान प्रहार करण्याचा प्रयत्न प्ले अँड मिस निर्धाव चेंडू गोलंदाजी पाहिली आपण तर सुरेख राहिली मिस्टर भुऱ्याची
आणि जे मी उल्लेख केला होता की मांडंटी पावट्याच्या षटकामध्ये सटीक लाईन आणि नियंत्रणमध्ये आपण पाहिलं तर गोलंदाजी करण्यासाठी एक टॉपचा गोलंदाज म्हणून त्याला आपण पाहतोय तो म्हणजे मिस्टर भुऱ्या, जो आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला आहे. विशाल दिवा बॅटिंगसाठी आलाय, परंतु आपल्या बॅटिंग मध्ये परफॉर्मन्स देईल का, आपल्या संघाला जी गरज आहे चांगल्या खेळीची ती खेळी करून देईल का पाहावं लागेल. उलटा हास होता या वेळेला मेजवानी स्वान गेला चेंडूला एका टप्प्याने ओव्हर दी रोप सरळ निघून गेलाय. नो बॉलचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. हा आलाय चौकार, म्हणजेच नो म्हणजे मिळतील 5 धावा. अगदी आपण पाहिला तर नो बॉलचा इशारा होता, चौकार लगावला गेला. मेजवानी दोन्ही हाताने स्वीकारले आणि संधी मात्र मिळाली विशालला. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर फ्रीडचा चेंडू खेळण्याची एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे, कंप्लीट केली जाईल का पाहावं लागेल. फ्रीडचा चेंडू अराउंड द विकेट ना. इथे पाहिली आपण हलकीशी बॅटची एज पाहायला मिळते. चेंडू चाललाय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या दिशेनं, वेगाने बाउंड्री लाईनच्या पलीकडे प्रस्थान करत असताना पाहता पाहता हाही देखील निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार आणि चौकाराने धाव फलक पोहोचला गेला थेट पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-10 या आकड्यावर. मैदानाच्या आतमध्ये विशालच्या बॅटमधून 2 चौकार, नवनाथच्या बॅटमधून 1 धाव पाहायला मिळाली आहे. अगदी आपण पाहिलं तर इथून हे विश्लेषण पहिल्या षटकामध्ये आलेल्या 10 धावा म्हणजेच काय तर सुरुवात ह्या दुहेरी डिजिटलने झाले, परंतु 3 षटकाचा खेळ असेल. 3 षटकामध्ये धाव फलकाला कशा प्रकारे मेंटेन करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळेल ते देखील पाहणार होतात. पण कुठे जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम म्हणजेच माननीय श्री विजय शेठ पाटील चषक घेऊ छोटासा ब्रेक. पाहतो इथे आपण एक षटकाचा खेळ समाप्त झालाय. 10 धावा. नवनाथ आपण पाहिलं तर बॅटिंग साठी आहे. नवनाथ याला आपण पूर्वी ब्लेसिंग स्टार्स टीम कडे खेळताना पाहायला मिळाला होता, आता साईबाबा टीम साठी खेळतोय. दया यांच्या माध्यमातून पारितोषिक लागले. चौकार किंवा षटकाराची जर इथे हॅट्रिक्स पूर्ण केली आहे नवनाथने तर त्याच्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज रोख रक्कम दिली जाईल. आता ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आपण पाहिले तर आपल्या मित्रांच्या माध्यमातून नक्कीच झालेली आहे आपल्या मित्रांसाठी, परंतु त्या संधीचं सोनं मात्र इथे करताना पाहायला मिळेल का. पहिले षटक भुऱ्याचं आपल्याला पाहायला मिळालं, चांगलं राहिलं होतं, परंतु एक खराब चेंडू पडला, त्यावर एकूण आपण पाहिलं तर 9 धावा आल्या. कारण की तिथे एक चौकार आला नो बॉलवर, तिथे 5 मात्र मिळाल्या. त्यात नंतर एक नशिबाची 7 बॅटची इनर एज होती आणि तिथे लॉंग स्टॉपला चौकार. षटक क्रमांक 2 फेकण्यासाठी आता बॉलिंग ट्रॅकवर येते मिस्टर महेश पवार. ऑफ्टमच्या बाहेर सफल होऊन फाईन लेग क्षेत्रामध्ये खेळलेला फटका पाहायला मिळतोय. फिल्डर आहे तिथे, फाटला करण्याचा प्रयत्न, चेंडू थांबला जाईल का. अगदी डोळ्यांच्या समोर चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता, अटीतटीचा प्रयत्न अयशस्वी झालाय. चेंडू पाहता पाहता निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नवनाथच्या बॅट मधून हल्लेला हा पहिला मोठा चौकार, मिळेल धावसंख्येला आकार. चौदा धावा फलकावर पूर्ण होत असताना पाहायला मिळतात. नवनाथ कटाले त्याच्यासाठी आपण पाहिलं तर दयांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. जर चौकाराची तिगडी षटकाराची तिगडी पूर्ण केली तर 200 रुपयाचा कॅश प्राइज देखील दिला जाईल. एक चौकार मात्र त्याने पहिल्या बॉलवर कंप्लीट देखील केला आहे. स्वागत आपण पाहिलं तर महेश ह्या गोलंदाजाचं मोठं केलंय. पुन्हा एकदा पाहिला ऑफस्टम्पच्या बाहेर निघून चेंडूला लॉफ्ट केलाय. हा चेंडू सरळ निघून गेलाय आउट ऑफ द पार्क. नवनाथ नावाचा बिग ब्रँडेड षटकार 6 धावा. खासियत आहे नवनाथची, कारण की स्क्वेअर ऑफ द विकेट चांगलं क्रिकेट खेळण्यासाठी अनेक वेळा पाहिलं देखील आहे त्याला मी, आणि या वेळेला षटकार आलाय, चौकार षटकार. आता मात्र आपण पाहिला जो इंटेन दर्शवलाय पॉझिटिव्ह इंटेनने मात्र बॅटिंग करत असताना मिस्टर नवनाथ खटाले. हलक्या हाताने चेंडूला दिशा देण्याचं कार्य केलंय.
थर्ड मांडला खेळाडू आहे तिथे धाव मात्र एक कंप्लीट केली जाईल. नवनाथच्या माध्यमातून एकने टीमच्या टोटल मध्ये वाढ होत असताना टीमची टोटल पाहता पाहता अगदी डोळ्यांच्या समोर 21 धावा फलकावर पूर्ण होत आहेत. महेश पवार याने पहिल्या 3 चेंडूमध्ये 11 धावा खर्च केल्यात. आणखीन 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 3 चेंडूमध्ये आणखीन किती धावा इथे फलकावर मात्र लगावण्याचा प्रयत्न त्यांचा देखील होताना पाहायला मिळेल. अगदी विशाल 2 चौकार त्यांच्या बॅटमधून पाहिले. अगदी आपण पाहिला वेगवान मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूवर नजर व्यवस्थित नव्हती. ते कारण आपण पाहिलं की चेंडू आणि बॅटमध्ये मिलाप झाला नाहीये आणि निर्धाव. आता आपण पाहिलं तर विशाल स्ट्राईक एंड कडे तर कमबॅक महेश करू शकतो या गोलंदाजीमध्ये, कारण की पहिल्या 3 मध्ये 11 पण त्यानंतर उर्वरित 3 मध्ये कुठेतरी आपल्या संघासाठी गोलंदाजीमध्ये बॅकअप करून देईल का. वेगवान पुन्हा एकदा ही चेंडू फेकला गेला होता. फलंदाजाचं नियंत्रण नाहीये. नियंत्रण ठेवावं लागेल क्रिकेटमध्ये. सी फॉर कंट्रोल, सी फॉर क्रिकेट. आणि नक्कीच कंट्रोल ठेवला तर तुम्हाला नक्कीच कंट्रोल मिळवता येतोय. परंतु या वेळेला जर तुम्ही कंट्रोल गमावणार तर मग रिमोट कंट्रोल आहे ना ते विरोधी संघाच्या हातामध्ये जाईल आणि तो मात्र आपल्या संघावर मोठा कंट्रोल मात्र तिथून रिमोटच्या माध्यमातून करू शकतोय. धाव फलक स्थिर. 2 डॉट चेंडू आलेत. आता पाहूया तर फलंदाजाने हा चेंडू सोडण्यामध्ये सहमती दर्शवली, कारण की हा चेंडू होता वाईट. वाईट चेंडूचा इशारा त्यांना पाहायला मिळतो. टीमच्या टोटल मध्ये हलूच एकने वाढ 22 रन स्कोरबोर्ड वर 5 बॉल फ्रिक्वेन्स झालेत. 5 चेंडू शेवटचा असेल. समोर खेळलाय अगदी विशेप मध्ये डीप लॉंग ऑफ मधून फिल्डर आलेत. मिसफील्ड झाले. चेंडू लाडवण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. 2 खेळाडूंच्या मध्ये आपण पाहिलं तर तालमेल व्यवस्थित. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 टीमच्या टोटल मध्ये होत असताना पाहायला मिळाली वाढ. षटक क्रमांक 2 समाप्त झालाय. गडी 1 गमावत असताना 12च्या सरासरी 24 धावा फलकावर मात्र पूर्ण झालेल्या आहेत. बघा पहिल्या 2 षटकामध्ये आलेली 12ची सरासरी. आणखीन 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जर अशा प्रकारे धावा येतात तर कदाचित 48च्या दिशेने देखील धाव फलक जाईल. परंतु काय घडत आहे उर्वरित 2 षटकामध्ये घेऊ छोटासा ब्रेक. नवीन आपण पाहिले तर गोलंदाज कोणते येतील. प्रवीण परेड इन ऍक्शन मध्ये आता मात्र ऑनफिल्ड मात्र आलेत, कारण की ऑनफिल्ड अंपायरची भूमिका त्यांना पूर्ण करायची आहे ॲज अ स्क्वेअर लेग अंपायर. भरपूर चांगला अनुभव क्रिकेटचा त्यांच्याकडे देखील आहे. आज आपण पाहतो 3रा दिवस या स्पर्धेचा माननीय श्री विजय शेठ पाटील चषक 2025 आहे. दिमागदार नेत्रदीप सोहळा कधी स्पोर्ट्स शिलोत्तरच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला हा बिग इव्हेंट आपल्याला पाहायला मिळतोय. मानाची सन्मानाची अभिमानाची परंपरेची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणजेच माननीय श्री विजय शेठ पाटील चषक 2025. बॉलिंग क्रमांक 3 मिस्टर राजेश भोईर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय. समोर नवनाथ खटाले इनफॉर्म बॅटर पाहतोय आपण साईबाबा स्पोर्ट्स टीमचा. वेट केला गेला. चेंडूला कट करण्याचा प्रयत्न होता. नो बॉलचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. क्रीजच्या बाहेर पिचिंग पाहायला मिळाली. पंचांनी मात्र आपण पाहिलं दर्शवला गेलाय आणि सुरुवात खराब झाली राजेशची. नवनाथसाठी पारितोषिक आहे मिस्टर दया यांच्या माध्यमातून. चौकाराची तिगडी षटकाराची तिगडी तर 200 रुपयाचा कॅश प्राइज. मात्र या वेळेला आपण पाहिली चक्री फिरवली आहे. फ्रीडचा चेंडू मात्र आपण पाहतो या वेळेला नवनाथ साठी. फ्रीडचा चेंडू समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड शॉट. सुरेख टायमिंग. टी4 टायमिंग. टी4 टेक्निक. टी4 टेम्परामेंट दर्शवणारा नवनाथच्या बॅट मधून आलेला हा मोठा धमाका. हा आलाय उत्तुंग षटकार 6 धावा. सुपर बॅटिंग बाय मिस्टर नवनाथ. अगदी आपण पाहिलं तर नातांचा नाथ नवनाथ आणि नक्कीच आपण पाहिलं तर ज्या अनुषंगाने बॅटिंग करतोय अफलातून लाजवाब मॅग्निफिसंट नेत्रदीप फटकेबाजी आपण पाहिलं तर मग स्क्वेअर ऑफ द विकेट समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड शॉट चांगले आहेत आणि अगदी चांगली खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. फिल्डर स्लॉक केलाय. फिल्डर तिथे कॅच मात्र पकडला जाईल. या वेळेला थोडस बॅड लेग मारावं लागेल.
जी आपली ताकद आहे तीच कमजोरी बनली यावेळेला. नवनाथची मात्र विकेट हासिल केली. राजेशने षटकार खर्च केला परंतु हवं होतं ते मिळवलं गेला. बिग विकेट, मोठी मासली गळायला लागली आहे. नवनाथ खटाले बाग टू द डग आउट आणि महत्वपूर्ण दुसरा धक्का साईबाबा स्पोर्ट्स टीमला मैदानाच्या मध्ये लागतोय. अगदी आपण पाहिलं तर नवनाथची एक जबरदस्त खेळी आपल्याला समाप्त होताना पाहायला मिळाली. या षटकामध्ये धावांचा आलेख, धावांचा ग्राफ उंचवण्याचा प्रयत्न हा होताना पाहायला मिळाला. टीमची टोटल आपण पाहिली 31-31 आहे. पहिला 9 आला, त्यानंतर एक सिक्सर आला, त्यानंतर एक विकेट आलं. म्हणजे षटकारानंतर पुनरागमन होत असताना पाहायला मिळत आहे. बाटर मैदानाच्या आतमध्ये जयेश खटाले. जयेश आल्या आल्या पहिला खेचलाय फटका. मात्र विचार चांगला होता, एलिव्हेशन मात्र तितकं प्रॉपर नाही मिळालं. टायमिंग होती परंतु नक्की ताकद कमी पडली. फटका फसला. झेल केला जातोय कंप्लीट आणि फलंदाज होईल बाद. नक्कीच मंचावर शुभागमन होते प्रवीण जी जाधव दादांचा. नक्कीच दादा आपलं सहर्ष स्वागत आम्ही करतोय. गावदेवी स्पोर्ट्स शिलोतर पुरस्कृत माननीय श्री विजय शेठ पाटील चषक 2025 मध्ये प्रवीणजी जाधव दादांचं इथे शुभागमन. अगदी स्टायलिश मान आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि इथे मंचावर त्यांचं शुभागमन. मैदानाच्या आतमध्ये चालू असलेली लढत आपण पाहतोय. कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा ए विरुद्ध आपण पाहतोय साईबाबा स्पोर्ट्स काजूपाडा राजावली टीम. दोन संघांच्या दरम्यान ही लढत महत्वपूर्ण जी आपण प्रत्यक्षात पाहतोय. फलक आपण पाहिलं तर 31 आहे. राजेश यांचं षटक ऑन आहे. दीपक खटाळे मैदानाच्या आतमध्ये इन झालेत 5व्या क्रमांकावर. इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून की हा खराब चेंडू आहे. आता आपण जर पाहिलं तर ही जी महत्वपूर्ण मॅच आपण पाहतोय, मॅच क्रमांक फर्स्ट इनिंग मध्ये आपण पाहिली तर तिसरी आहे. तो यानंतर साई कृपा स्पोर्ट्स राजावली अगेन्स्ट नित्य साई स्पोर्ट्स लोहिया नगर अशी मॅच देखील होणार आहे. दोन कर्णधारांना विनंती असेल की आपण रेडी राहायचं आहे टॉस साठी. नागपूरला जाऊन क्रॉस बॅटनं शॉट एक्झिक्यूट केला जातोय. फिल्डर आहेत पुढे सरसावलेत. कॉलिंग नाहीये, चुकीची कॉलिंग होतीये परंतु वेळेच्या आधी मात्र थांबवलंय. अगदी यावेळेला संकट येण्याच्या आधीच ते संकट टळलं आणि ते मात्र आपण पाहिलं फायदेशीर राहील. धाव मात्र मिळाली तिथे. अगदी टीमच्या टोटल मध्ये वाढ आपण पाहिली 33 धावा आपण पाहिलं. या षटकामध्ये एकूण फेकून झालेले जे आपल्याला चेंडू पाहायला मिळतात 4 अगदी आपण पाहिलं तर 4 चेंडू म्हणजे 2 आणखीन शिल्लक आहेत. म्हणजे 33 सरासरी आपण पाहिले तर लगभग 11च्या वर आपल्याला पाहायला मिळते. जोरकस मारण्याचा प्रयत्न आपण पाहिला नियंत्रणामध्ये नव्हता. लावडा फिंगरीचा फलंदाज झाला एलबीडब्ल्यूच्या स्वरूपात बाद. धक्का मात्र लागतोय. आणखीन एक महत्वपूर्ण विशाल दिवा बॅक टू द डग आउट. एलबीडब्ल्यूचा शिकार, दुसरी मोठी शिकार मिळवली गेले या ओव्हर मध्ये आपण पाहिली. तिसरी शिकार मिळवली आहे कारण की जवळजवळ नवनाथची विकेट मिळवली होती. त्यानंतर आणखीन एक विकेट आणि ही एक विकेट म्हणजे 3 विकेट एकूण या मॅच मध्ये मिळवल्या गेल्यात. आणि या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर कमबॅक मात्र आपण पाहिलं तर दिमागदार मिस्टर गोलंदाज आपण पाहिलं तर राजेश भोईरच्या माध्यमातून. टीमची टोटल 33 फलकावर आपण पाहिलं तर धावा आहेत आणि गडी गमावले 4. जो बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आता मिस्टर साईनाथ. $33 रन्स आउटस्टँडिंग आपण पाहिलं. बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. लाजवाब फटकेबाजी नवनाथची पाहायला मिळाली परंतु त्यानंतर आता पाहिलं की कोणता खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मात्र थोडासा उभा राहण्यासाठी तयार नाही आहे. थोडा वेळ मात्र त्या नक्कीच आपण पाहिलं तर चांगला क्रिकेट होऊ शकतोय परंतु आता तितका वेळ देखील घेतला जात नाहीये कारण की तिसरा षटक शेवटचा चेंडू पाहतोय आपण 33 धावा. साईनाथ फटका खेळला, नशिबाची साथ मिळाली. चेंडू हाताला स्पर्श करत षटकार.
कर्णधार इथे दाखल झालेत. आमच्या जवळचेच मित्र आहेत मिस्टर धनराज. षटक क्रमांक 3 समाप्त झालाय. नक्कीच राज चोनकडे इथे शुभागमन झालाय. दोन सिक्सर मारला तर 300. एक मारला अजून एक मारला अजून 2 मारायचे का बघा. आता सायनासाठी देखील पारितोषिक आहे मिस्टर दया यांच्या माध्यमातून. जवळ आणखी 2 षटकार आले तर 200 रुपयाचा कॅश प्राइज दयाजी यांच्या माध्यमातून दिला जाईल. बेसिक्सचा सुमरवाडा टीमचे खेळाडू आहेत, त्यांच्या माध्यमातून पारितोषिक लागलंय सायना त्यांच्यासाठी सुद्धा. टीमची टोटल आपण बघितली आहे तर जवळ आपल्याला पाहायला मिळते 39 धावा. 6 चेंडूचा खेळ आणखी शिल्लक आहे. साईनाथ जीवनदान मिळालंय त्यांना आपण पाहिलं, परंतु दीपक मैदानाच्या आतमध्ये आता बॉलिंग ट्रॅकवर येतील साईनाथ. तिथे देखील साईनाथ आहेत. शेवटचं षटक 39 झाल्यात. किती धावांचं टार्गेट सेट केला जाईल? अगदी फुल टॉस होता आपण पाहिला तर ऑफस्टम्पच्या जवळ, तिथून शॉटला एलिव्हेशन द्यायचं होतं परंतु ते व्यवस्थित टायमिंग झालं नाहीये. गली क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. धाव मात्र 1 मिळाली आहे. एका धावेनं टीमची टोटल 40च्या घरामध्ये पोहोचली आहे. 4 ओव्हर्सचा गेम आपण पाहतोय. 4 ओव्हर्समध्ये ज्या प्रकारे आपण पाहिलं की असतम म्हणजे मिनिमम 40 धावा मात्र येणं गरजेची बाब असते आणि त्यात तर आले आहेत, परंतु आणखीन जास्त जोडण्याचा प्रयत्न, थोडासा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. यावेळेला चेंडू ड्राईव्ह केला गेलाय. 1 धाव मात्र मिळाली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळते का? यस नो हा ना तू मै झालंय मात्र आपण पाहावं लागेल वेळेच्या आधी थांबवलंय. 1च धाव मिळेल. साईनाथसाठी पारितोषिक आहे. अगदी आपण पाहिलं तर 1 षटकार लगावला होता परंतु जवळ आता मग 3 षटकार जर त्यांनी आणखी मला वाटते 2 षटकार जर लगावले तर मला वाटते की 200 रुपयाचा कॅश प्राइज मिळेल. त्यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. यानंतरची एक बिग मॅच आपण बघतोय. मॅच ऑफ द डे साई कृपा स्पोर्ट्स राजावली अँड त्यांच्यासमोर नित्य साई लोहिया नगर. यावेळेला आपण पाहिलं तर चांगला फटका खेळला जातो. मिड विकेटच्या दिशेने फिल्डर चेंडूला अडवलं जात आहे. 2 धावा मात्र पूर्ण केल्या जातात. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होताना पाहायला मिळेल. फेकी खराब आली आहे. अगदी गचाळपणा पाहायला मिळालंय. आता घडलंय तर काय घडलंय, भरपूर काही चित्र हे विचित्र होत असताना पाहायला मिळते. ओव्हर थ्रो झालाय आणि धावपळीचं मात्र सत्र आपल्याला पाहायला मिळालं आणि त्या धावपळीच्या सत्रामध्ये फायदा झाला बॅटिंग करणाऱ्या टीमच्या. 4 धावा मात्र इथून पूर्ण केल्यात पळून आणि या 4 धाव्याने टीमची टोटल मात्र पाहता 45 रन्स. यावेळेस आपण बघितलं तर एक निर्धावच्या स्वरूपात चेंडू येत असताना आपल्याला जर पाहायला मिळेल. चर्चा करूया आपण तर या षटकामध्ये 4 चेंडू फेकून झालेत. 6 धावा फलकावर आपल्याला जर पाहायला मिळत आहेत. या ओव्हरमध्ये 6 धावा खर्च केल्यात. सरळ बॅटने खेचलेला फटका पाहायला मिळत आहे. आउट ऑफ द पार्क, आउट ऑफ द पार्क, आउट ऑफ द पार्क. षटकार. 6 धावा बघा. 4 मध्ये 6 आल्या होत्या. आणखीन एक मात्र या बॉलवर आलेला 6. टोटल वाढली गेले तब्बल पूर्ण झाले तर टीमचा टोटल 51. 51 रन स्कोर बोर्डवर पाहतोय. बोला बाई. 5 चेंडू फेकून झालेत. आता पाहिलं तर निर्धाव येताना पाहायला मिळतोय आणि निर्धावने टीमची टोटल आपण पाहिली तर मग थांबले 51 झाल्यात आणि 52चं टार्गेट असेल. 52 रन स्कोर बोर्डवर नक्कीच जिंकण्यासाठी टार्गेट सेट केला गेलाय. चांगली बॅटिंग आपल्याला जरूर पाहायला मिळाली कारण की ती बॅटिंग नवनाथची फिनिशिंग साईनाथ दीपक यांचं आपल्याला जरूर चांगलं मिळालं
आणि त्यामुळे आज आपण पाहू शकतो की एक धावफलक सुरेखरित्या मेंटेन केलाय. आता जिंकण्यासाठी 52 धावा म्हणजे 13च्या औसतने प्रति ओव्हरमध्ये धावा पूर्ण करायचे आहेत. म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये 13 धावा जर पूर्ण झाल्या तर मॅच जिंकली जाऊ शकते. परंतु जिंकण्यासाठी आपण पहिलं प्रत्येक ओव्हरमध्ये 13 धावा करण्यासाठी तसा कॅपेबल क्रिकेट देखील दर्शवावं लागेल, तसा क्लास देखील दर्शवावा लागेल. तो क्लास मात्र दर्शवला जाईल का, या मॅचला मात्र कोणता संघ इथून जिंकून जाणार ते देखील आपल्याला पाहायला मिळेल. मात्र घेणार आहोत एक ब्रेकमध्ये जाण्यापूर्वी जाणार आहोत आपण महत्त्वपूर्ण या नंतरच्या होणाऱ्या महत्त्वपूर्ण टॉसकडे. दोन कर्णधार राज असतील इथे उपस्थित. नित्यसाई लोहिया नगर या टीमला मी विनंती करतोय की तुमचा कर्णधार असेल तर त्वरित पाठवून द्या मंचाच्या दिशेने. टॉसची प्रक्रिया देखील कंप्लीट करणार आहोत. 52 धावा चेस करायचे आहेत आणि त्या कशा चेस केल्या जातील त्याचा धावता विवरण ऐकवण्यासाठी सज्ज होतील आमचे जवळचे साथी समालोचक मित्र बिलॉंग करतात पायगाव या विभागातून. कारण की या सीझनमध्ये पायगाव नक्कीच आपण पाहिलं तर जो प्रवास त्यांना वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये आतापर्यंत त्याने नक्कीच केलाय. परंतु आमच्यापर्यंत एक माहिती देखील आलेली आहे, कारण की यानंतर पुढच्या हंगामामध्ये MCA मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून देखील प्रशिक्षण घेण्यासाठी मुंबईच्या नक्कीच MCA च्या असोसिएशनला देखील जॉईन होणार आहेत आणि तिथून देखील चांगलं समालोचन शिकून मात्र पुन्हा एकदा आपण पाहिलं तर आपल्या समालोचनाच्या क्षेत्रामध्ये मात्र येताना जरूर पाहायला मिळतील असे आमचे जवळचे मित्र विजयजी भोये. टॉस करूया आपण. चला या दोन कॅप्टन्स. प्रवीण दादा जाधव इथे उपस्थित. प्रवीण दादांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. प्रवीण दादा टॉस आपण करूया. मंचाच्या समोर आहेत दोन कर्णधार. नक्कीच मला वाटतं प्रवीण दादांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. तिथे कॉईन आहे अगदी आपण बघितलं तर दादांच्या शुभ हस्ते हा टॉस. तर धन्यवाद मिस्टर जयेश डुकले. आपण या ठिकाणी मॅच पाहतोय. कानई स्फुट नाईकपाडा A वर्सेस साईबाबा स्फुट राजावली. षटकातील पुढचा बॉल ओव्हरपिच बॉल होता. यावेळेस आपण पाहिलं तर मग समोरच्या दिशेने मात्र चेंडूला खिलून काढलंय. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग अंडरमच्या साह्यानं हा थ्रो आला होता. एक सिंगल मात्र या ठिकाणी कंप्लीट केली. सिंगलच्या मदतीनं टीमचे टोटल आहे ते निश्चितच या ठिकाणी आपण पाहिले तर मग पोचली गेली आहे 2 या आकड्यावरती. भुऱ्या अँड अरविंद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय.
यावेळेस आपण पाहिलं तर मग ब्लॉक मध्ये चेंडूची हाताळणी केली होती सतीश साठेनं. हा डॉट बॉल येतोय. लक्ष आपण पाहिलं तर मग 52 धावांचं लक्ष मात्र पूर्ण करायचंय कानाई स्फूट नाईकपाडा या टीमला. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. भुऱ्या गंगोर्डा आणि अरविंद ही जोडी. यावेळेस आपण पाहिलं तर मग फटका चांगला आहे. चेंडू निघून जाईल सीमा रेषेच्या पलीकडं. 6 धावांकरता आलाय हा षटकार. षटकार या ठिकाणी फिश केला आणि षटकारांना टीमची टोटल आपण पाहिली तर मग पुढे सरकले आहे 8 या कड्यावरती. चांगली सुरुवात या ठिकाणी निश्चितच पाहायला मिळते भुऱ्याच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर मग बॅटचं अँगल आहे ते थोडंसं लवकर बंद झालं होतं. त्याच कारणास्तव आपण पाहिलं तर मग चेंडू थोडासा धीम्या गतीने टाकला होता आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं तर मग हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू फेकून झाले तर पहिल्या षटकातील जवळजवळ 5 शेवटचा बॉल या ठिकाणी शिल्लक आहे. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक वरती फलंदाज भुरे आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस हेलिकॉप्टर शॉट ऑन साईडला आपल्याला पाहायला मिळतो. 1 बाउन्स मात्र चेंडूला फील करण्याचा प्रयत्न वाईडिश लॉंगांना मात्र केला होता परंतु क्षेत्ररक्षण चुकीचं पाहायला मिळालं आणि त्याचा फायदा निश्चितच बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळायला गेलाय. चौकार आणि या चौकारानं टीमची टोटल आपण पाहिलं तर मग जाऊन पोचले तब्बल 12 या कड्यावरती. 12 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय दोन टीम मध्ये. एका बाजूने आपण टीम पाहिली तर मग साईबाबा स्पोर्ट राजावली आणि दुसऱ्या बाजूनं टीम आपण पाहिली तर मग कानाई स्पोर्ट नाईकपाडा. आज जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण पाहतोय. 52 धावांचं टार्गेट मात्र पूर्ण करायचंय. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर मग तब्बल 12 धावा बनवण्यामध्ये यशस्वी झाले 2 फलंदाज भुऱ्या आणि त्याला साथ देतो मिस्टर अरविंद. आता मात्र बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहिलं तर मग विशाल दिवा हा इन होतोय. जवळजवळ आपण पाहिलं तर मग अजून सुद्धा 38 सॉरी अजून सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलं तर मग 40 धावांची आवश्यकता आहे 18 बॉल मध्ये. हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय परंतु सुंदर फटका आहे. वाडिश लॉंगनला एक धाव वेगाने पूर्ण केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र या ठिकाणी सक्सेसफुल होताना जरूर पाहायला मिळाला. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळाली आणि जवळजवळ आपण पाहिलं तर मग दोन्ही टीमची टोटल पुढे सरकली गेले ती म्हणजेच 14 या कड्यावरती. 14 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. आयुष्यात जन्मापासून ते मरेपर्यंत कार्यरत असलेला एकमेव शिक्षक म्हणजे अनुभव आणि तो अनुभव मात्र तुमच्याकडे असेल तर तुम्ही सर्व काही श्रेष्ठ जरूर करू शकता या क्रिकेटच्या पटलावरती. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हवेमध्ये शॉट एक्झिक्यूट केलाय परंतु लॉंग ऑफला मात्र सुंदर झेल आणि समाप्त झालाय. अरविंद या खेळाडूचा खेळ अरविंद झालेत बाद. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु आपण पाहिलं तर मग काही काळ हवेमध्ये भरपूर वेळ आपल्याला जरूर मात्र चेंडू हवेमध्ये पाहायला मिळाला होता आणि झेल मात्र या ठिकाणी कंप्लीट केला गेला. धावसंख्या आपण पाहिले तर मग 14 असताना हा पहिला धक्का बसतोय कानाई स्पोर्ट नाईकपाडा ए टीमला.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग राजेश भोईर इन्स झालेत. नाणं हवेत गेल्यावर छापा किंवा काटा ओरडतो. नशिबावरती कशाला अवलंबून राहायचं. कर्माच्या आवाजाची छाप अशी असावी की यशाचा काटा हा आपल्या बाजूने मात्र झुकला पाहिजे. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग आल्या आल्या राजेश भोईरनं काय हा षटकार मात्र या ठिकाणी पेश केलाय. आणि या षटकाराच्या साहाय्यानं टीमची टोटल आपण पाहिली तर मग पुढे सरकली आहे ती तब्बल जाऊन पोचते 20 आकड्यावरती. म्हटलं गेलं प्रयत्न आणि सातत्य या दोन गोष्टी तुमच्याकडे असतील तर जीवनात अशक्य असं काहीच नाहीये. आणि आल्या आल्या आपण या ठिकाणी पाहिलं तर मग राजेश भोईरनं हा ठोकलाय षटकार. षटकातील पुढचा बॉल हाफ टॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर पाहायला मिळाला. चेंडू चाललाय फाईन लेगच्या दिशेनं मात्र शेवटच्या क्षणाला मात्र चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी ठरलेत. जवळजवळ आपण पाहिलं तर मग डीप फाईन लेगचे क्षेत्ररक्षक पुढे आले होते. आणि जवळजवळ आपण पाहिलं तर मग या 3 धावा कंप्लीट होताना आपण जरूर पाहिल्या. आणि या 3 टीमची टोटल जाऊन पोहोचले 23 आकड्यावरती. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग स्वतःची क्षमता थोडीशी वाढवावी लागेल. स्वतःच्या क्षमतेवर जर विश्वास ठेवला तर निश्चितच जग देखील तुमच्या क्षमतेवर मात्र विश्वास नक्कीच या ठिकाणी ठेवेल. पण चांगले बॅटिंग चांगली पार्टनरशिप सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 2 फलंदाज राजेश अँड भुऱ्या या 2 खेळाडूमध्ये. तर विशाल दिवा सध्या आपण पाहतोय त्याला बॉलिंग ट्रॅक वरती. षटकातील पुढचा बॉल राऊंड द विकेट ना. ओ हो यावेळेस आपण पाहिला तर काय जबरदस्त हा स्कूपचा फटका पाहायला मिळालाय. चेंडू निघून गेलाय डीप फाईन लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर सीमा रेषा पार. आणि या ठिकाणी आपण पाहिला तर मग भुऱ्याच्या बॅट मधनं आलाय हा षटकार. आणि या षटकाराच्या साहाय्यानं टीमची टोटल आपण पाहिले तर मग जाऊन पोहोचली आहे 29 आकड्यावरती. 29 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. चेंडू फेकून झालेत दुसऱ्या षटकातील ते म्हणजेच 5. अजून सुद्धा एक शेवटचा चेंडू बाकी आहे या षटकातील. खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण पाहिला तर मग भुऱ्या एक जबरदस्त स्टार्ट मात्र मिळवून दिलाय. सुरुवातीला आपण पाहिलं तर मग अरविंदनी चांगली साथ दिली होती. परंतु तो बाद झाल्यानंतर चांगला प्रतिसाद पुन्हा एकदा मिळायला गेलाय राजेश भोईरचा. चांगली बॅटिंग. यावेळेस हेलिकॉप्टर शॉट मात्र पाहायला मिळतोय. एकदा वेगाने पूर्ण केलाय. चेंडू जाईल डीप मिड विकेटला. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मग फसला होता रन बिटवीन द विकेट मध्ये. परंतु शेवटच्या क्षणी मात्र सुखरूपरित्या पोहोचला गेला आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये. आणि या 2 धावा असतील आणि या 2 धावेने टीमची टोटल आपण पाहिली तर मग जाऊन पोचते 31 आकड्यावरती. अजून सुद्धा 12 चेंडू शिल्लक असतील आणि 12 चेंडू मध्ये 21 धावांची अजून सुद्धा आवश्यकता असणार आहे. घेऊया आपण छोटासा एक ड्रिंक्स ब्रेक. बारा चेंडू शिल्लक आहे जिंकण्यासाठी. अजूनही 21 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहिलं तर मग जयेश खटारे. पहिला बॉल फुल टॉस बॉल होता. काय जबरदस्त चेंडूला मात्र दिशा दिली. एक धाव वेगाने पुढे गेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेला आणि पाहता पाहता ही दुसरी धाव देखील कंप्लीट केली आणि तिसरा घेर देखील टाकला गेलाय. आणि पुन्हा एकदा या 3 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण होताना आपण जरूर पाहतोय.
तीन टीमचे टोटल आपण पाहिले तर मग जाऊन पोहोचले 34 34 आकड्यावरती. लोअर फुलटॉस बॉल होता आणि त्याच्यावरती अक्षरशः आपण पाहिलं तर मग काय जबरदस्त टायमिंग साधलं गेलं आणि जवळजवळ आपण पाहिलं तर मग चेंडूला खेळून काढलं होतं ते म्हणजेच डीप स्क्वेअर क्षेत्राच्या दिशेनं. 3 धावा मात्र ठिकाणी पळून पूर्ण केल्यात आणि 3 टीमची टोटल पोचली गेली 34 34 आकड्यावरती. जगाच्या रंगमंचावर असे वावरा की तुमची भूमिका संपल्यानंतर टाळ्या मात्र निश्चितच वाजल्या पाहिजे आणि सध्या तरी त्याच दिशेने खेळ मात्र होत असताना आपण या ठिकाणी पाहतोय बॅटिंग करणाऱ्या टीमचा चांगले बॅटिंग, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मग वापसी करण्याचा प्रयत्न केला गेलाय. वापसी करायची असेल तर मग गुच्छाने विकेट पकडावं लागतील टीम साईबाबा स्पोर्ट राजावली संघाला. कारण या ठिकाणी आपण पाहिलं तर मग जयेश खटालेकडे ती क्षमता आहे, अबिलिटी आहे, तो करू शकतो, परंतु सध्या हीच वेळ आहे त्याला मात्र हिरो बनण्याची. हाफटॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न स्वतःच्या पालथ्यामध्ये या ठिकाणी आपण पाहिलं तर मग महत्वाची विकेट भुऱ्याला मात्र या ठिकाणी बाद केलंय आणि जवळजवळ आपण पाहिलं तर मग धक्का क्रमांक 2 बसला गेलाय कानाई स्पोर्ट नाईकपाडा या टीमला आणि आता मात्र नंबर 4 या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आलेत मिस्टर महेश पवार. षटकातील पुढचा बॉल यावेळेस चांगला फटका आहे महेश पवारचा ऑन साईडला. एकदा वेगाने पूर्ण केला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु रोखला गेलाय. यावेळेस सुंदर क्षेत्ररक्षण झालं ते म्हणजेच वाईडिश लॉंगानला आणि जवळजवळ आपण पाहिलं तर मग एक सिंगल धाववरती रोखलं गेलं. सिंगलच्या मदतीनं टीमचे टोटल आपण पाहिले तर मग पोहोचली गेली आहे 35 35 आकड्यावरती. 35 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. जवळजवळ आपण पाहिलं तर मग 52 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचं आहे. हाफटॅकर बॉल होता, गुडलेन वरती चेंडूच्या हाताळणी केली होती, परंतु आपण पाहिलं तर मग चेंडू पडल्यानंतर ऑस्टमच्या थोडासा बाहेर निघणारा बॉल निश्चितच पंचांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मग वाईट बॉलचा इशारा निश्चितच या ठिकाणी दिला गेला. षटकातील पुढचा बॉल ओहो यावेळेस घुटनाटेक तमाशा देख करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. राजेश भोईरला एक चांगला जबाबदारीचा क्रिकेट या ठिकाणी खेळावा लागेल. यावेळेस आपण पाहिलं तर मग चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 7 आणि धावांची गरज आहे ती म्हणजेच 16. 7 चेंडू 16 धावांची आवश्यकता. यावेळेस आपण पाहिलं तर मग चांगला हुकचा फटका पाहायला मिळतो. चेंडू थांबणार नाहीये, निघून गेलाय चेंडू फाईन लेग च्या बाहेर. 4 धावांकरिता आणि आलाय हा शौकार. शौकारने धावसंख्येचा बदलला आहे आकार. धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 40च्या घरामध्ये. 40 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. आता मात्र 6 चेंडू शिल्लक असतील आणि जिंकण्याकरता जवळजवळ 12 धावांची अजून सुद्धा आवश्यकता आहे. चला घाई करायची आहे, कुठल्याही प्रकारचा विलंब करायचा नाहीये, कारण अजून सुद्धा आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत. कारण एक वेळ आपण घड्याळ विकत घेऊ शकतो, वेळ विकत घेऊ शकत नाहीये, याच्यावरती देखील लक्ष असू द्या. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग अजून सुद्धा 6 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमला एवढंच म्हणेन, एकदा समुद्रात जहाज घेऊन निघालं की वादळाची पर्वा करायची नसते. तसंच कुठलेही काम हाती घेतलं ना की निश्चितच परिणामी चिंता करायची देखील नसते. या ठिकाणी आपण पाहिलं तर आता मात्र 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अजून सुद्धा 12 धाबा बनवायचे. नवनाथ खटाल आले बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल ते शरार होता, परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये महत्वाची विकेट या ठिकाणी मिळवली गेली. जवळजवळ आपण पाहिलं तर मग राजेश भोईरला मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये परतावं लागेल डगआउटला. ही धाव घेण्याची आवश्यकता होती की मग नाही.
आता मात्र प्रश्न जरूर पडला असेल दोन्ही बॅटरला, कारण महत्वाचा बॅटर राजेश भोईर जो चांगलं बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत होता त्याला मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद केलं गेलंय. आता मात्र जिंकण्याकरता चेंडू शिल्लक असणार आहे ते म्हणजेच 5 आणि 5 बॉल मध्ये अजून सुद्धा 12 धावा बनवाव्या लागतील. साईनाथ न्यू वाटर मैदानाच्या आतमध्ये इन होतील. 5 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्याकरता जवळजवळ आपण पाहिलं तर मग धावांची गरज आहे ती म्हणजेच 12. नशिबाचे सगळेच फाशे आपल्या मनाप्रमाणे पडतील असं काही नाहीये, पण जसे पडतील ना त्या परिस्थितीत आयुष्याचा डाव जिंकण्याची जिद्द ही असायलाच हवी. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग आणखी एक विकेट मात्र मिळवली गेली आहे. मॅच अक्षरशः फसला गेलाय. असं वाटलं होतं या ठिकाणी की मॅच सहजपणे जिंकेल कानाई स्फोट नाईकपाडा संघ, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मग नवनाथ खटाळ्याची काय जबरदस्त बॉलिंग या ठिकाणी आपल्याला जरूर पाहायला मिळते. आता मात्र 4 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्याकरिता धावांची गरज आहे ती म्हणजेच 12. यावेळेस आपण पाहिलं तर मग आणखी एक विकेट या ठिकाणी आली असती, परंतु मात्र झेल झाली आहे ड्रॉप. आता मात्र 3 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. महेश ऑन स्ट्राईक वरती. महेश पवारला आपली पॉवर दाखवावी लागेल. हाफ ट्रॅकर बॉल होता पुल करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. डॉट डिलिव्हरी. आता मात्र 2 चेंडू 11ची गरज. असं वाटलं होतं जयेश की या ठिकाणी कानाई स्फोट नाईकपाडा संघ विजय होईल. 3 ओव्हरमध्ये 40 बनवल्या होत्या आणि 6 मध्ये 12 बनवायच्या होत्या, परंतु काय जबरदस्त बॉलिंग राहिली आहे या शेवटच्या षटकामध्ये. नवनाथ खटाले या बॉलरची चांगली बॉलिंग. हॅलो. नुकताच झालेल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर मोठा विजय संपादन केला. साईबाबा स्पोर्ट्स काजूपाडा टीमनं परफॉर्मन्स उंचावलं गेलं. पहिली मॅच जिंकून
अगदी आपण पाहिलं तर मग आत्मविश्वास देखील त्यांनी वाढवला आहे. आता मॅच होते ऑन. दोन संघांच्या दरम्यान दोन प्रतिस्पर्धी संघ मैदानाच्या आतमध्ये उतरत असताना साई कृपा स्पोर्ट्स राजावली टीम, नित्यसाई स्पोर्ट्स लोहिया नगर सामनावीराचा पुरस्कार आहे तो देखील आपण वितरित करणार आहोत. पोस्ट मॅच प्रेझेंटेशनच्या दिशेने